अरुणांना लाड आणि शरदभाऊ लाड यांची जी ताकद आहे ती पूर्णपणे पैलवानांच्या पाठीमागे आहे। पैलवान आज काय करू शकतो, कुठं पोहोचू शकतो, म्हणजे हे जिवंत उदाहरण आहे। खासदार होतील वाटते का तुम्हाला? 100% होतील। की एक महाराष्ट्रातला पैलवान दिल्लीत जातोय ही पैलवानाला एक म्हणजे गर्वाची गोष्ट आहे। आणि भाजपवाल्याचा जो खासदार आहे तो ह्या सांगली जिल्ह्यानं अजूनपर्यंत कधीही बघितला नाही। त्याच्यामुळे संजय पाटलांसोबत आता कुठलाही इथं नगरसेवक राहिलेला नाही आहे। हे जे युद्ध आहे एकतर्फी होणार आणि चंद्रार दादाच खासदार होणार। या वेळेला लाल माजीतला पैलवान हा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही। काय पण होऊ दे, चंद्रहार म्हणजे चंद्रहार, हार जायचो चंद्रहारच होणार, शेतकऱ्याचा मुलगाच खासदार होणार। सांगली जिल्ह्याचा लोकसभेचा खासदार हा पैलवान चंद्रहार दादा पाटीलच असणार। पराभव कराल सुपडा साफ होणारच। आम्ही ताकदीनं घरची भाकरी बांधून आम्ही चंद्रहार दादा पाटलांचा प्रचार करणार। चंद्रहार दादा खासदार झाले पाहिजे। ते एक सर्वसामान्यांचा शेतकरी कुटुंबातील तरुण संसदेत गेला पाहिजे, सांगलीतील तमाम जनतेची इच्छा आहे। सांगली जिल्ह्याचे भावी खासदार चंद्रदादा पाटील कधी ठरलेत? प्रेम असल्याशिवाय माणूस येत नाही। 100% निवडून येणार चंद्रहार पाटील, 100%, 1,00,000% विश्वास वाटतो, 1,00,000%। यावेळी चंद्रहार पाटीलला निवडून येणार आहे। फडणवीस साहेब म्हटलेत की हॅट्रिक आहे म्हणून, काकाची फक्त लीड मोजायचं आहे म्हणून। नाही होत नाही, होणार नाही। ही कसं आहे, ही पारसमणी आहे, चारित्र्य आहे आणि शिवाय पावित्र्य आहे आणि देखणं आहे, हे सोनच करणार आहे सगळ्याचं। पाटलांनी पैलवानांच्यासाठी केलेलं आहे तेवढं, पैलवानांसाठी वेळ खर्च केलाय। प्रत्येक पैलवानाच्या मदतीला पाटील येतात। संजय काका हे फक्त पोकळ आश्वासन आहे आणि हे चोर आहे। ओनली चंद्रहार। वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज। वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज। प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध। निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट, वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा। सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे। सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे। आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा। आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत। सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेच्या या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 2-3 दिवसांपूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन करत विशाल पाटील यांनी अर्ज भरला आणि काल संजय काका पाटील जे इथं 10 वर्ष खासदार आहेत त्यांनी अर्ज भरला। तर आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार दादा पाटील हे या ठिकाणी अर्ज भरत आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत आहे। त्यांनी या ठिकाणी रॅली काढले, तर आपण त्यांच्या समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। ह्या रॅलीमध्ये चंद्रहार पाटील यांचे वडील देखील सहभागी झालेत आणि ते देखील आपल्या मुलाच्या, आज एक अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि अर्ज भरून ही जी रॅली आहे ह्या स्टेशन चौकातून निघालेली, त्या रॅलीमध्ये स्वतः ते पायी चालत आहेत। अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या देखील काही भावना आहेत। काय सांगाल तुम्ही? काय नाही, काय भावना तसं आज तुमचे चिरंजीव उभे राहत आहेत लोक, काय त्याचं समाधान आहेच किंवा आपण विश्वास वाटतोय का येतील निवडून? येणार 100%। तर त्यांना देखील विश्वास आहे की त्यांचे सुपुत्र ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो त्यांनी शड्डू टोकलाय तर ते यशस्वी होतील म्हणून। शरदभाऊ लाड यांचे कार्यकर्ते आहे मी। शरदभाऊंचे अरुणांना लाड, पदवीधर आमदार अरुणांना लाड यांचे महाविकास आघाडीचा धर्म पाळत तुम्ही ताकदीने पाठीमागे उभे आहात? हो 100%। पलूस कडेगावमधनं आमदार अरुणांना लाड आहेत ना, त्यांची ताकद पूर्ण पाठीशी आहे चंद्रहार दादांच्या। करतील का ते काम? 100%। अरुणांना लाड आणि शरदभाऊ लाड यांची जी ताकद आहे ती पूर्णपणे पैलवानांच्या पाठीमागे आहे। त्यामुळं त्या सगळ्या कडेगाव पोलीस मधले जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, शरदचंद्र पवार गटाचे, ते ताकदीने काम करतील। हो 100%। कोण म्हणते विशाल पाटलांचं करतील का? नाही, जे शरदभाऊ अरुणांना लाड जे सांगतील पोलीस कडेगावमध्ये तेच त्यांनी सांगितलंय तुम्हाला? सांगितलं म्हणून आम्ही एवढे आलो ना लोक सगळे। हजारोच्या संख्येने पोलीस कडेगाव मधले लोक संख्या आलेली आहे अरुणांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरदभाऊंच्या मार्गदर्शनाखाली। शरदभाऊ जे सांगतील ते आम्ही आमचं धोरण
तर ते म्हणताय शरद भाऊ अरुणांना सांगतील तेच धोरण. आपण अजून काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी. नमस्कार, कुठून आलाय तुम्ही? आम्ही बारामतीवरून आलोय. बारामतीवरून तुम्ही चंद्रार दादांना समर्थन देण्यासाठी? हो हो हो, आता पैलवान आहे ना शेवटी. अच्छा अच्छा, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे पैलवान त्यांच्या सोबत? हो हो हो, काय कारण काय म्हणजे एवढ्या लांब येण्याचं? प्रेम आहे आमचं दादांवर. पैलवान आज काय करू शकतो, कुठं पोचू शकतो, म्हणजे हे जिवंत उदाहरण आहे. पैलवान कुठल्या स्तरावर जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे आज. म्हणजे एक पैलवान खासदार होण्यासाठी तुम्ही त्यांना एक ताकद देण्यासाठी? हो हो, म्हणजे त्यांच्या प्रेमापोटी आम्ही इथं आलोय आज. खासदार होतील वाटतंय का तुम्हाला? 100% होतील. महाविकास आघाडीचा घोळ मिटेना? मिटेल का? आज जरी नाही मिटलं तरी उद्या मिटेल. त्यामुळं चंद्रार दादा खासदार होतील असा तुम्हाला विश्वास आहे? 100% होतील. कुठून आलाय तुम्ही? आम्ही ग्रामीण भागातून आलो आहे. आमचं शिवसेनेचं फार वर्चस्व आहे. आम्ही कोणाचं बंडल पाकिट घेऊन करत नाही काम. आम्ही जे काम करतोय फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब आणि जे काय महाआघाडी झाले ते आता जिंकण्यासाठी झालेले आहे, हरण्यासाठी झालेलं नाही आहे. आणि जे वाद तुम्ही विचारताय हे वाद 2 दिवसामध्ये वाद मिळतात. हे आणि महाविकास आघाडीचेच एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात की शिवसेनेची ग्रामपंचायत नसताना कशाला उमेदवारी पाहिजे? जरी ग्रामपंचायत नसली तरी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम आणि जे काही घडामोडी राजकीय घडलेले आहेत हे जनतेला सगळं माहिती आहे. आणि जनतेच्या कोर्टात आहे. जनता ज्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. करमाळून आलोय. तुम्ही पण पैलवान चंद्रार दादांना समर्थन देण्यासाठी आले? हो, दादा भावना काय आहेत तुमच्या? की एक महाराष्ट्रातला पैलवान दिल्लीत जातोय ही पैलवानाला एक म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की सगळा महाराष्ट्र जेवढे बी पैलवान आहेत जेवढी महाराष्ट्रातली सगळी दादांच्या मागे सगळी टोटल. आज ही बारामतीतनं आलोय, मी करमाळ्यानं आलोय, ही इस्लामपूरहून आल्यात, पाक यवतमाळ धुळ्यापासून पैलवान आले सगळे. दादा मोठ्या संख्येने पैलवान कारण की दादा असा माणूस आहे की कुठला बी पैलवान असो त्याला मदतच करणार आज न उद्या. त्यामुळे तुम्ही एवढ्या लांबून समर्थन देण्यासाठी आलेत. तर काय सांगाल तुम्ही आज चंद्रार दादांना तुम्ही समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलाय? चंद्रकांत दादांना आम्ही समर्थन देण्यासाठी इतका आलोय की नवीन चेहरा आहे हा. आणि भाजपवाल्याचा जो खासदार आहे तो ह्या सांगली जिल्ह्यानं अजूनपर्यंत कधीही बघितला नाही. सांगलीमध्ये कोरोना आला तरी खासदार दिसत नाही, सांगलीमध्ये महापूर आला तरी खासदार दिसत नाही. भाजपचे आमदार आणि खासदार ऐन टायमाला घरात बसतात. आणि चंद्रहार पाटील हा लाल मातीतला पैलवान असून तो 2दा महाराष्ट्र केसरी झाला तर त्याला महाराष्ट्र केसरी न करता आम्ही इथं त्याला खासदार केसरी केल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांचं जुळल काय? महाविकास आघाडीतला वाद जो बघता त्यांचं जुळल का? महाविकास आघाडीत वाद कुठलाही नसून विशाल पाटील जेवढे एकटे अपक्ष बाजूला पडलेत, बऱ्यापैकी काँग्रेसवाले सगळे आमच्या सोबत आहेत. आणि वरिष्ठ जे काँग्रेसचे लोक आहेत ते विशाल पाटलाला समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मग भाजपचे 2 वेळेचे इथले खासदार आहे संजय काका पाटील, तर त्यांचा पराभव चंद्रहार दादा करू शकतात का? भाजपवाल्याचा पराभव का करणार चंद्रहार पाटील? कारण भाजपचे जे काही नगरसेवक होते ते बऱ्यापैकी अर्धे विशाल पाटलाकडे गेले, अर्धे छुप्या अंगाने आमच्याकडे आलेत. त्याच्यामुळे संजय पाटलांसोबत आता कुठलाही इथं नगरसेवक राहिलेला नाही आहे. त्यामुळे आव्हान काय वाटत नाही? आव्हान आम्हाला काही वाटत नाही. हे जे युद्ध आहे एकतर्फी होणार आणि चंद्रहार दादाच खासदार होणार. कुठं आलाय तुम्ही? बेवणमधनं. काय भावना आहेत तुमच्या? एकच दादा चंद्रहार. काय सांगाल तुम्ही? ह्या वेळेला लाल मातीतला पैलवान हा खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेचा भगवा संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही. चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून या सांगली जिल्ह्याच्या जनतेला एक नवा तडफदार ताज्या दिलाचा ताज्या दमाचा उमेदवार खासदार म्हणून मिळणार आहे. आणि लाल मातीचा पैलवान संसद गाजवल्याशिवाय पैलवान आणि नवीन चेहरा या मुद्द्यावरती तुम्ही ताकदीने त्यांच्या पाठीमागे पैलवान आणि नवीन चेहरा म्हणण्यापेक्षा गोवंश संवर्धन करण्याचं काम माझ्या चंद्रहार दादानं केलेलं आहे. कुठलाही भाजपच्या खासदारानं गोवंश संवर्धनासाठी काही केलेलं नाही. या उलट जे बीफ कटिंगचे जे कत्तलखाने आहेत त्यांच्याकडून हप्ते खाण्याचं काम हे भाजपच्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि ह्याच लाल मातीतल्या पैलवानानं गोवंश संवर्धन करण्यासाठी दोनदा थार गाडीचं बैलगाडीचं मैदान या सांगली जिल्ह्यामध्ये घेऊन
एक पैलवानाची ताकद, तो गौवर संवर्धनाचा एक मुद्दा हे जनतेला दाखवून दिला आहे. त्या मुद्द्यावर आम्ही जनतेच्या समोर जाऊन प्रश्न मांडून मतदान मागणार आहोत. त्यामुळे यंदा चंद्रहार पाटील खासदार होतील. शांततेत सांगतो, शेतकऱ्याचा मुलगाच खासदार होणार. शेतकऱ्याचाच मुलगा खासदार होणार. परवा त्यांच्यावर टीका पण झाली. काय पण होऊ दे, चंद्रहार म्हणजे चंद्रहार, हार जायचो चंद्रहारच होणार. शेतकऱ्याचा मुलगाच खासदार होणार. काय काय सांगाल तुम्ही? यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाची लाट येणार आणि येणाऱ्या सांगली जिल्ह्याचा लोकसभेचा खासदार हा पैलवान चंद्रहारदादा पाटीलच असणार. भाजपचा पराभव कराल सुपडा साफ होणारच. कारण भाजपवाले पैसे देऊन भाड्यानं 300-300 रुपये पगारानं माणसं आणतायत. इथं कुठलाही शिवसैनिक पैसे न घेता आम्ही पदरची भाकरी बांधून पदरच्या गाड्या घेऊन इथं प्रचारासाठी अर्ज भरायसाठी आम्ही इथं आलोय. इथला कुठलाही शिवसैनिक पैसे घेऊन आलेला नाही आहे साहेब. सुपडा साफ भाजपचा यावेळी नक्की आहे. 100%. प्रचाराचं नियोजन कसं आहे? ताकदीने आहे का? आम्ही ताकदीनं घरची भाकरी बांधून आम्ही चंद्रहारदादा पाटलांचा प्रचार करणार. भाजपाकडे पैसा आहे, सगळी संपत्ती आहे, पण आमच्याकडे लोकमत आहे. बाबा कुठनं आलाय? म्हैसाळ. बर काय सांगाल तुम्ही? काय वाटतंय? आम्हाला चंद्रदादाच पाहिजे. चंद्रहार दादाच येणार. होय, चंद्रदादाच पाहिजे आम्हाला. इथं वृद्धांची देखील भावना तीच आहे. काय सांगाल? ही जी काय माणसं आलेत का नाही, ही काय भाड्यानं आणलेली नाहीत, स्वतःच्या खर्चानं आलेले आहेत सगळी चंद्रदादासाठी. मी कराडवरून आलोय. ताकदीने तुम्ही सगळेजण त्यांच्या बाजूने उभा राहाल. हे आपण काय अजून लोकांच्या प्रतिक्रिया घेऊयात. नमस्कार, कुठनं आलाय तुम्ही? अडचण विटा विट्यावरून आलाय. काय काय भावना आहे? आज तुम्ही चंद्रहार दादांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलाय. हो, 100% आम्ही समर्थन देणार. बर येतील का निवडून ते? येतील का निवडून? 100% येणार. बर विश्वास आहे तुम्हाला? हो, विश्वास आहे. विश्वास काय? एक सामान्य जनतेचा नेता म्हणजे पैलवान, ते चांगली कामं करतील. सामान्य कुटुंबातील माणूस म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. हो. या ठिकाणी काय तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेऊयात. कुठून आलाय तुम्ही? कुंडाला. बर कशासाठी आलाय? म्हणजे चंद्रहार दादांना समर्थन देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलाय, तर काय भावना आहेत तुमच्या? चंद्रहार दादा खासदार झाले पाहिजे ते ह्याच पर्यायाने. का असं का वाटतंय तुम्हाला की ते खासदार झाले पाहिजे? अहो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, गोरगरिबांचा पाठीशी राहणारा माणूस. सामान्य कुटुंबातील उमेदवार आहे, त्यामुळे ते खासदार व्हावेत अशी इच्छा आहे. काय वाटतंय तुम्हाला? एक सर्वसामान्यांचा शेतकरी कुटुंबातील तरुण संसदेत गेला पाहिजे, सांगलीतील तमाम जनतेची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही सगळी पैलवान मंडळी देखील त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे. हो ताकदीने उभे. काय सांगाल तुम्ही? विकास आघाडीचा उमेदवार म्हणजे चंद्रहार पाटील यांची जीत म्हणजेच जयंतराव पाटलांची जीत. बर म्हणजे जयंतराव पाटील साहेब त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहणार म्हणून निवडून येतील. प्रदर्शन करताय, काय विश्वास वाटतो? हे बघा, सांगली जिल्ह्यामधला आजपर्यंतचा हा राजकीय इतिहास घडणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, पण अलीकडच्या काळामध्ये हा सांगली जिल्हा पारतंत्र्यात होता. आता खऱ्या अर्थानं आम्ही सगळे सांगली जिल्ह्यातील कष्टकरी, वंचित, शेतकरी, बेरोजगार झालेले तरुण एकत्र येऊन आम्ही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना निवडून देण्यासाठी उत्स्फूर्तपणे परिवर्तन 100% परिवर्तन होणार. भाजपचं काय आव्हान वाटत नाही का तुम्हाला? भाजपचं आव्हान आम्ही डोळ्यासमोर ठेवत नाही. आता लाट उलटी आहे, भाजपच्या विरोधात लाट आहे. महाविकास आघाडीतले जे वाद आहेत ते काय? महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्षाचे पदाधिकारी उद्यापासून चंद्रहारदादा पाटील यांच्या प्रचारासाठी सगळ्यात पुढे असतील. त्यामुळे यंदा चंद्रहारदादा खासदार होतील असं तुम्हाला? सांगली जिल्ह्याचे भावी खासदार चंद्रहारदादा पाटील कधी ठरलेत. कुठून आलाय? मी आलोय कराडवरून. काय कशासाठी आलाय? काय चंद्रहार पाटील विजय करायसाठी त्यांना समर्थन 100% समर्थन. तुम्ही काय कुठून आलाय तुम्ही? बाळवणी. बाळवणीत आलाय. म्हणजे जे चंद्रहार दादांचं गाव आहे त्या गावातून तुम्ही आलाय. काय काय भावना आहेत गावकरी म्हणून? चंद्रहार पाटील एक कष्टाळू व्यक्तिमत्व आहे. खरोखरच आम्ही पैलवानकीत असताना त्यांच्यासोबत कायम बघितलेलं आहे, त्यांचं कष्ट बघितलेलं आहे पैलवानकीतलं सुद्धा. सर्वसामान्यांच्यासाठी ते 24 तास अवेलेबल असतात आणि येणाऱ्या काळात लोकांनी खरोखरच अशा चांगल्या व्यक्तिमत्वाला संधी द्यावी. बाळवणीचा खासदार व्हावा असं तुम्हाला वाटतंय का? 100%. म्हणजे बाळवणी गावचे खासदार 100%. वेल एज्युकेटेड आहेत, परत कुस्ती क्षेत्राला सुद्धा योगदान चांगलं आहे.
आणि सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबातली व्यक्ती आहे आणि बाळवणी गावचे, त्यामुळं खासदार कुठं आलाय तुम्ही? बाळवणी गाव. काय सांगाल तुम्ही? चंद्राला एक वेळ संधी द्यावी. जर नाही विकास होईना तर पुढच्या टायमाला तुमच्या दारात बाळवणीकर येणार नाहीत मत द्या म्हणून. बाळवणीकर देखील भावनिक झाले. हो हो, आमच्या चंद्राला एक वेळ संधी द्या, एक वेळ. बाळवणी गाव पण बैलगाडीचा तिने उठावा केला देशामध्ये 1 नंबरची शर्यत लावून, तसं या खासदारकीमध्ये सुद्धा असणाऱ्या एवढ्या सगळ्या संख्येमध्ये ते 100% चांगल्या पद्धतीने काम करतील. बाळवणी गाव देखील ताकदीने हो, ताकदीने आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. काय भावना आहे तुमच्या? काय भावना आहे तुमच्या? आमच्या भावना हेच आहेत की चंद्रहार पाटील. नमस्कार, कुठून आले तुम्ही? कुंडल. काय भावना आहेत तुमच्या? काय भावना आहेत तुमच्या? चंद्रहार पाटील नवीन उमदा पैलवान आहे, उमेदवार आहे, निवडून यावं अशी इच्छा आहे. पैलवान सगळे ताकदीनं मागायचे. सर्व पैलवान आहेत. नमस्कार बाबा, कुठं आलाय तुम्ही? तुपारी. तुपारी. किती वय आहे तुमचं? 75. 75 वय. मग या 75व्या वर्षी एवढ्या उन्हात कशासाठी म्हणजे तुम्ही आलाय? प्रेम असल्याशिवाय माणूस येत नाही. प्रेम असल्याशिवाय माणूस येत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी आलाय. हो. काय वाटतंय, होतील का खासदार? होतील. जयंतराव पाटील साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील साहेब आहेत, नितीन बानुगडे पाटील साहेब आहेत आणि मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने ते रॅली करत आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते, अरुणांना लाड आमदार आहेत, ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मिरजेचे आहे तुम्ही. काय भावना आहेत तुमच्या? भावना काय, चंद्रहार पाटीलच येणार. होतील का खासदार? 100%. काय विश्वास वाटतोय? करोनावर ठेवणार. जनतेवर विश्वास आहे आमचा. बर, काय भाजपचं आव्हान वाटत नाही? भाजपचं आव्हान अजिबात नाही. नमस्कार, कुठून आला तुम्ही? आम्ही इथं इचलकरंजी. एका एक पैलवान म्हणून तुम्ही समर्थन द्या. हो, पैलवान म्हणून समर्थन. काय भावना आहेत तुमच्या? 100% निवडून येणार चंद्रहार पाटील. 100%, 1,00,000% विश्वास वाटतो. 1,00,000%. मी कराडून आलो. बर, काय भावना आहेत तुमच्या? म्हणजे आज समर्थन द्यायला आलाय. मी चंद्रहार पाटलांना समर्थन द्यायला आलेलो आहे. बर. आणि आजपर्यंत 10 वर्ष काँग्रेसनं या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं होतं. आणि आज एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला शिवसेनेनं उमेदवारी दिलेली असताना काँग्रेसनं सुद्धा एवढं तुटोस्तवर ताणलं नाही पाहिजे. एखादा नवीन चेहरा दिला तर या मतदारसंघात बदल घडू शकतो अशी एक माझी. काँग्रेसने देखील महाविकास आघाडीचा धर्म पाळून चंद्रहार दादांच्या पाठीमागे ताकदीने नक्कीच. कारण पूर्ण महाराष्ट्रात राहतील वाटते का तुम्हाला? काय म्हणलं? राहतील वाटतंय का पाठीमागे उभा? राहतील अशी अपेक्षा आहे. अर्ज माघारी घ्यायच्या तारखेपर्यंत आम्हाला विश्वास आहे. आता इथं सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे पण कार्यकर्ते आहे, मग ते प्रचारात देखील ताकदीने उतरणार तुम्ही? हो, आम्ही शिवसैनिक आहे. चंद्रहार पाटलांच्यासाठी घरोघरी जाऊन आम्ही त्यांचा प्रचार करू शकतो. हो. काय भावना आहे त्या तुमच्या? काय म्हणजे निवडून आणायचं आहे. येतील का निवडून? येणार 100% येणार. नवीन नेतृत्व आहे आणि येणारच निवडून. विश्वास वाटतो शेतकऱ्याचा आमचा आहे म्हणून आम्ही हे करणार. सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. 101% येणार. शेतकऱ्यांचा मुलगा आहे. हिरा हिरा काहीतरी पैलू पाडल्याशिवाय राहत नाही. 100% येणार. कुठं आलाय तुम्ही? आम्ही कवठे मंकाळमधून आलोय. काय भावना आहे त्या? कवठे मंकाळ आणि सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या तीव्र भावना आहेत. एक नवीन उमेदीचा, एक शेतकऱ्याचा मुलगा लोकसभेमध्ये निवडून जावा आणि शेतकऱ्यांचा, गोरगरिबाचं, बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी सोडवावा म्हणून बदल नक्की होणारच. यावेळी चंद्रहार नक्की आहे. ओनली चंद्रहार पाटील. ओनली चंद्रहार दादा 100% निवडून येणार. काळा तुकडा मला चंद्रहार 100% 4 लाखानं फरकाने निवडून येणार. आपकी बात. अहो, भाजपचे खासदार, भाजपचे कार्यकर्ते म्हणतात 4 लाखांनी आम्ही येणार. भाजपला काय सुद्धा काम केलं नाही महाराष्ट्रात. संजय काकाने सांगली जिल्ह्यात एकही काम वगैरे काही केलं नाही. लोकांची गाठीभेटी घेतल्या नाहीत. लोकांची बिलं बुडवल्यात काकानं. त्यामुळे काकाचा पराभव 100% होणार आहे. तुम्ही बघू शकताय कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने जोश आहे. कुठून आलाय तुम्ही? मिरजेहून आलाय. बरं, काय सांगाल? यावेळी चंद्रहार पाटीलला निवडून येणार आहे. 10 वर्ष काय काम झालं नाही, काय नाही. आणि विशाल पाटील फक्त 5 वर्षात एकदा बाहेर पडतात.
आता मला हे हवा आता बदल हवाय. चंद्रहार पाटील येतील निवडून वाटते? व 100% आणणार आम्ही. अजून आपण काय कार्यकर्ते. नमस्कार, कुठून आलाय तुम्ही? संजय नगर सांगली. बर, काय भावना आहे त्या तुमच्या? भावना काय नाही, आमचे एकच. जुने शिवसैनिक आहात तुम्ही? होय, जुना आहे. त्यामुळं इथं होईल शिवसेनेचा खासदार वाटतो? 100% होणार. बर, काय अडचणी आव्हान काय वाटतात का भाजपच्या? काय नाही निवांत निवडून येणार, नवीन नेतृत्व असल्यामुळे येणार. ओके. कुठनं आलाय काका? भोसेहून आलाय. काय भावना इथे आज तुम्ही या उन्हामध्ये ताकदीनं या ठिकाणी आलाय? ही एकजुटीची ताकद आहे आणि ही काम करणारी संघटना ही. हे काकावानी 10 वर्ष निवडून यायचं आणि काही काम करायचं ह्यातली नव्हे. पण महाविकास आघाडीमध्ये ही अजून कुठे एकसंध झाल्या सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी? होणार की होणार, विश्वास वाटतोय? होय, गॅरंटी. भाजपचा होईल का पराभव इथं? होणार, 100% होणार. काल तर आता फडणवीस साहेब म्हटलेत की हॅट्रिक आहे म्हणून, काकाची फक्त लीड मोजायचं आहे म्हणून. नाही होत नाही, होणार नाही होणार. त्यामुळे यंदा चंद्रहार दादा खासदार होते. 100%. अजून आपण काय कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. बाबा नमस्कार. नमस्कार. कुठनं आलाय? हनुमंतवाडी विटा. कडेगाव तालुक्यात आलाय. कडेगाव. काय आज तुम्ही एवढ्या उन्हामध्ये चंद्रहार दादांना पाठिंबा द्यायला आलाय, काय भावना आहे? ही कसं आहे, ही पारसमणी आहे, ही चारित्र्य आहे आणि शिवाय पावित्र्य आहे आणि देखणं आहे. हे सोनच करणार आहे सगळ्याचं. परीस आहे, परीस. येणार का निवडून? येणार 100%. काल भाजपची सभा झाली त्यात म्हटले एवढी नव्हतीच, लोक इतके नव्हतीच. ते म्हटले संजय काका तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील. काय नाही हे चंद्रहार पाटील येणार 100%. महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस अजून काही ताकदीने येते मनानं. आता कसं आहे, मनानं वाहत्या गंगेत यायला लागल, रुसलेला उठायला लागेल. आता कडेगाव तालुक्यात काय परिस्थिती आहे? उत्तम आहे अगदी. लीड भेटेल का तिथं? होय 100%. ओके. काय कुठनं आलाय तुम्ही? कडेगावातून आलाय? हो. काय वाटतंय, काय भावना आहेत? एक नंबर वातावरण. चांगलं वातावरण आहे. येणार का, बसणार का सीट? 100% बसणार. निश्चितपणानं लोकांच्यातनं उठाव आहे. निश्चित अगदी कारण नवीन होतकरू आणि जनतेने का नाही हातात घेतलेलं आहे सर्व. जुळल सगळं. निश्चितपणानं देवनगर. काय वाटतंय तुम्हाला? एक पैलवान म्हणून तुम्ही देखील ताकदीनं पाटील कुस्ती क्षेत्रात पण टॉपला होते आणि राजकारणात ही टॉपलाच राहतील. यावेळेचे फिक्स खासदार हे पाटील असतील, चंद्रहार पाटीलच असतील. काय पैलवान लोक मी बघतोय मागासपासून लय मोठ्या संख्येने पैलवान लोक या ठिकाणी आल्यात. काय भावना आहे सगळ्या पैलवानांची? पाटलांनी पैलवानांच्यासाठी केलेलं आहे तेवढं. पैलवानांसाठी वेळ खर्च केला आहे. प्रत्येक पैलवानाच्या मदतीला पाटील येतात. पैलवान असू, अगर कुठलंही क्षेत्र असू, बैलगाडी क्षेत्र असू, प्रत्येक क्षेत्रात पाटलांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांची पोच पावते. आज जेवढी जी गर्दी जमा झाली किंवा माणसं जमा आहेत, राज्यातून कुस्ती क्षेत्रातले सगळीकडची माणसं आलेली आहेत. जेवढे आलेत, जेवढी सांगली जिल्ह्यातनं ही आलेले आहेत, तेवढी पाटलांनी केलेल्या कष्टाची पोच पावते. ही जेवढे जनसमुदाय दिसतोय. आता पुढचे 15-20 दिवस महत्वाचे आहेत, त्यात देखील पैलवान ताकदीने प्रचार करणार का? सगळे पैलवान आणि गोरगरीब सगळे पाटलांचा प्रचार करणार आणि ह्या वेळेला पाटलांना सगळे खासदार म्हणून निवडून देणार. हे सगळ्या गरिबांचं मत आहे. भावनिक पण झालेत पैलवान. सर्व चांगल्या मनाने पाटलांच्या जेवढी पाटलांनी कामं केलीत त्याची ही पोच कामाची परतफेड करण्यासाठी सगळे आलेले आहेत. आम्ही तासगाव तालुका. काय आता तुमच्या इथलेच खासदार आहेत, 10 वर्ष झाले. काय खासदार असून काय करायचं? आणि ते म्हटले की आम्हाला बदल हवा आहे. बदल हवा आहे, त्यामुळे आम्ही पैलवानच्या मागे आहे. बदल होईल वाटतोय का? 100%. तासगावातनं काय कराल? तासगावातनं काही होत नाही, सगळा चंद्रहारला पाठिंबा आहे. तासगावातनं 60% चंद्रहारला पाठिंबा आहे. होईल का तिथे? 100%. होय. म्हणजे बघा, काय सांगाल? खासदारांच्या गावातली लोकांचा असंतोष आहे, नाराजगी आहे. कामाच्या बद्दल काही सुद्धा नाही. 10 वर्षात काही केलं नाही. काय नाही. कोणीच काम केलेलं नाही. ते विशाल पाटलांचं बी काही काम नाही, कोणाचं नाही. 1200 कोटी नुसती फंड आला म्हणायचं. 700 कोटी म्हणजे काही चेष्टा आहे काय? 1 फूटवर काम नाही. आलेला नाही फंड. तो कुठं आहे कोणास ठाऊक? फंड गेला खिशात. जत तालुक्यावरून आहे आम्ही. पाणी वगैरे संजय काका दिलेलं आहे म्हणतात. एक थेंब पाणी नाही आहे, एक म्हैसाळ नाही आहे, काही नाही आहे तिथं. बघा तिथं जत तालुक्यामध्ये काही यांनी पाणी वगैरे दिलेलं नाही. फक्त यांनी भाषण टोकायचं एवढंच आहे. यावेळी चंद्रहार दादांनाच निवडून देणार. इकडे आलाय. कुठं आलाय? कवठे मंकाळ बोरनं. आता तुमच्या इथले आता घोरपडे सरकार देखील विशाल पाटलांना. अहो, घोरपडे सरकार तिकडे गेल्यात, खरं कार्यकर्ते इकडे आहेत. कार्यकर्ते इकडे आहेत, मशालकडे. फक्त सरकार इकडे तिकडे आहेत.
परवा विशालदादांनी सांगितलं 25 वर्ष झालं 22 वर्ष झालं मी राजकारण करतोय. साधी पंटपरी तर त्यांनी चालू ठेवल्या का हे त्यांनी विचारायला पाहिजे. संजय काका हे फक्त पोकळ आश्वासन आहे आणि हे चोर आहेत. आणि विशालदादा हे फक्त बिनकामाचे 4.5 वर्ष त्यांनी काही केलेलं नाही आणि 52 वर्ष यांच्या घरात सत्ता असल्यापासून यांनी काही करू शकलं नाही. स्वतःचा साखर कारखाना सुद्धा त्यांनी दुसऱ्याला चालवा दिला आणि संघ बंद पडून तिथं आता उंदरं खेळायला लागलेत. त्यांनी काही कुठल्या कामं केले आहेत आणि इलेक्शनच्या आधी फक्त 2 महिने बाहेर पडल्यात. हे जनते सांगली जिल्ह्याचं काही करू शकत नाही. चांगलं वाटोळं केलेलं आहे आणि याला आता एकच पर्याय आहे, चंद्रदार हा दादा पाटील निवडून आलाच पाहिजे. त्याच्यावर दुसरा पर्यायच नाही. दुसरा नवीन चेहऱ्याला संधी नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे, संधी द्यायला पाहिजे. आणि 2 वेळा त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी केसरी गदा त्यांनी मिळवून दिलं आहे आणि सांगली जिल्ह्याचं नाव लौकिक चंद्रदादा पाटील केलं. हे बाकी सगळे चोर आहेत, चोर आहेत. आणि विशाल पाटील हे 4.5-5 वर्षात त्यांनी गेस्ट हाऊस मधनं बाहेर सुद्धा पडले नाहीत की बाबा काय चाललंय जिल्ह्यात. इलेक्शनच्या आल्यावर तोंडाला ही नुसती हवा आहे, काही उपयोग नाही. तालुक्यामध्ये 15 वर्षामध्ये एकदाही पाय ठेवलेला नाही आहे. ज्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी कुठल्या सुद्धा राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला नव्हता. त्यावेळी चंद्रहार पाटलांनी पाठिंबा दिला आणि चंद्रहार पाटलांनी जे काही पद नसताना जी 2 कोटीची तालीम उभा केल्या, काय त्यांचं राजकीय काय पाठिंबा नसताना 2 कोटीची तालीम उभा केली. आजपर्यंत कुठल्या नेत्यानं खेळाडूसाठी कुठली तालीम किंवा कुठल्या खेळाडूसाठी कुठल्या म्हणजे वर्चस्व कुठल्या खेळाडूला वर काढलं, खेळासाठी करण्यास मोठी मदत केली. आज आमच्या गावाला 2 वर्ष झालं 2 वेळा खासदार संजय काका आहे. आमच्या गावाला त्यांनी देशिंगगाव माझं कवटेमंकाळ तालुका ह्या जेवढा फंड दिला नाही 10 वर्षात तेवढा त्यांनी चंद्रहार पाटलांनी एकाच वेळी 80 लाख रुपये गावासाठी खर्च केले त्यांनी आमच्या यात्रेला. पाटलांनीच मराठी केसरीची कुस्ती 2 वेळा मारली. मराठी केसरी स्पर्धा एवढी मोठी स्पर्धा मारणारा पहिलवानला खासदारकी म्हणजे काय चांगलं म्हणजे मोठीच गोष्ट आहे. ते होणारच खासदार यावेळेला. विशाल दादा येत नाही. आमचं गाव 17 किलोमीटर आहे कुमटे. 30 वर्षात पहिल्यांदा आले ती आता इथं कुमट्याला म्हणजे तासगाव तालुक्यातलं गाव. देखील संपर्क नाही, अजिबात संपर्क नाही, काय नाही. हे नुसतं उगाच बाप काय. आपण या रॅलीच्या समोरच्या दर्शनी भागात जाऊया. इथं कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. कार्यकर्ते नाचतायत या ठिकाणी. हे कार्यकर्ते नाचतायत, यांच्या प्रतिक्रिया. दादा जोरजोरात नाचताय तुम्ही, काय भावना आहेत तुमच्या? ओनली चंद्रहार 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 हे देखील मोठ्या नाचताय, काय भावना आहे तुमच्या? नाचताय तुम्ही जोरजोरात, काय होईल आयुष्यामध्ये? कसं आहे सांगतोय का, सत्य हे सत्य आहे आणि खोटं हे खोटं आहे. पण ज्यावेळी सत्य उभायला येत आहे त्यावेळी शेवट होऊन जातोय. काय कुठं आलाय तुम्ही? सोनी बोसा जिल्हा परिषद. काय होईल, काय भावना? अबकी बार चंद्रहारच. दोन्ही पण निकामी खासदारात, पडलेला पण निकामी आहे आणि आता निवडून आलेला पण निकामी होता. आता काम करायचं असेल तर फक्त चंद्रहारच पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह आहे. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे. अबकी बार चंद्रहार येतील का? 100%. काय असा विश्वास आहे? विश्वास आहे. पहिलवान आला. आपकी बार काय भावना आहेत तुमच्या? आपकी बार चंद्रहार बदल आलाच पाहिजे. बदल 100% होणार. आपकी बार चंद्रहार. इथं नुसतं चंद्रहार, बाकी कोणी नाही. आपकी बार चंद्रहार. आता कोण का कोण आपकी बार चंद्रहारच. विशाल ओढली मशाल चंद्रहार दादा पाटील. बघू शकता या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश आहे.